सकल हिंदू समाजाच्या वतीनं नरसापूर घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात पूनम गेट समोर निषेध आंदोलन करत आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली। सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या आंदोलनात खासदार ज्योती वाघमारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर उन्हात सर्वपक्षीय निषेध सभा झाली। खासदार ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत महापौर विनायक कोंड्याल, भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, याचबरोबर शिंदे सेनेचे अमोल शिंदे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, रवी गोने यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, अनेक नगरसेवक उपस्थित होते। यावेळी सर्वच नेत्यांनी नरसापूर येथील सोलापूरच्या लेकीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात आली। आणि यापुढे मी हे सांगतो प्रशासनाला की कोर्ट वेगळं ठेवा आणि त्याला रांजाचा पाटलाचं नाव द्या की त्या कायद्याला की त्याचे पहिला हात तोडा, मग त्याला फाशी द्या। फाशीची पद्धत काय तर एकदा फाशी चुकली तर परत त्याची वेळ काढूपणा करते, त्याला आरोपीला चान्स मिळत आहे, राष्ट्रपती पर्यंत त्यांना अर्ज करावा लागतं, द्यायची भीक मागावी लागते। हे सर्व कायद्यातून रद्द करा, बलात्काराला पोस्कोला दाखल करू नका। आज आम्ही सोलापुरात हिंदू संघटनेनं 4 पोस्को दाखल केलेले आहेत, त्या 2 महिन्यामध्ये 4 हे आहेत। 16-17 वर्षाच्या मुली आहेत, पण आमचं काम लव जिहादचं आहे, तो वेगळा आहे। परंतु शेवटी आपल्या महिलांवर झालेला अत्याचार आहे। अनेक अत्याचार घडतात पण ते समोर येत नाहीत, क्वचित एखादी समोर येते। आणि आम्ही रोज पोलीस स्टेशनला जातो, पण एक आई बाप सुद्धा करायला तयार नव्हता, त्यांच्या मुलीची इज्जत जाते म्हणून। अशी कितीतरी प्रश्न आहेत आणि लोकांना न्याय द्या ही सर्वसामान्यांची मानसिकता आहे, नाहीतर लोक आपल्याला माफ करणार नाही ही परिस्थिती आपल्या सगळ्यांसमोर येऊन ठेपलेली आहे। मी एवढं वाईट वाटायला लागले की हा लढा नुसतं मेणबत्त्या पेटवून आपण आंदोलन करून होणार नाही। जोपर्यंत तो नराधम श्वास घेणार आहे तोपर्यंत आपण न्याय मिळवून दिला असं होणारच नाही। कारण एक दिवस फक्त इथं अर्धा तास झालं उन्हात बसलोय तर काय व्हायला लागलंय, तिच्या आई बापाच्या पोटात काळजात काय त्रास होत असेल, कशा पद्धतीचं दुःख ती सहन करत असतील। कारण त्या लोकांना पण काय आता समजावून सांगणार आहे। त्याच्यामुळं आपण हे आंदोलन झालं म्हणजे काम संपलं नाही, तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी जोपर्यंत त्याला पूर्ण संपवत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही। रोज वेगवेगळ्या पद्धतीनं काही ना काही करत राहू, पण त्याला संपवल्याशिवाय थांबायचं नाही एवढंच सांगतो। कारण ज्या पद्धतीने हे धाडस वाढत चाललंय, जी अराजकता माजत चालली ही कुठेतर संपवायची असेल तर याला दहशत बसणं गरजेचं आहे। आज सगळ्यांच्या भावना आहेत की याला भर रस्त्यात भर चौकात फाशी द्या। तर माझी अशी विनंती आहे की कोर्टाच्या माध्यमातून कोर्टाच्या तारखा उठतील, कोर्टाचं वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय होत जातील, पण या अशा नराधामांना तुम्ही गोळ्या घातल्या तरी तुम्हाला कोण विचारणार नाही आणि सगळी जनता तुमच्या बरोबर राहील। तर माझी अशी विनंती आहे की या नराधामाला शिक्षा व्हावी आणि शिक्षा होत असताना जोपर्यंत शिक्षा होणार नाही, ही आपल्या घरची पोरगी आहे, आपल्या घरातली पोरगी आहे, हिला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण रस्त्यावर सगळ्यांनी कायम राहावं अशी मी आपल्या सगळ्यांना। आणि हे बेलवर आलेलं असताना देखील परत त्याची अशी एवढी डेअरिंग झाली म्हणजे हे चुकीचं आहे। कारण का ह्याला आपण सर्वजण यात कुठलेही राजकारण न करता आम्ही सर्वजण मिळून की त्या नराधमाला या ठिकाणी गोळ्या घातल्या तरी देखील चालेल अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो। आज सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी खटला फास्ट ट्रॅकवर नेण्याचा शब्द दिलेला। त्यांनी सांगितलेलं आहे की कायद्याच्या कुठल्याही पळवाटेनं हा गुन्हेगार सुटू शकणार नाही। त्यांनी कुटुंबियांना, पीडितांच्या कुटुंबियांना शब्द दिलेला आहे की जोपर्यंत तो नराधम फासावर जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसू नाही। एकनाथजी शिंदे साहेबांनी पीडित मुलीच्या वडिलांशी संवाद साधताना साहेबांची 2 वाक्य मला खूप महत्वाचे वाटतात। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की तो नराधम जास्त दिवस जिवंत राहणार नाही आणि तो नराधम मेल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, तो फासावर लटकेल। मला वाटतं की हे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या लेकींना न्याय मिळवून देतील आणि जोपर्यंत तो न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही